जो भक्त विठ्ठलाची निस्सीम भक्ती करतो, निष्ठेने श्रद्धेने विठ्ठलाचे स्मरण करतो, त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. विठुरायाच्या भक्तीने त्याला त्याच्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते. पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी विठ्ठलमय होतो. देह विठ्ठल, श्वास विठ्ठल, आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल अशी त्याची भक्तिभावतील समरसता होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी केले. परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघातर्फे आयोजित पहिले जागतिक वारकरी कवी काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर काव्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मधुसूदन घाणेकर बोलत होते. संमेलनात सुमारे 150 वारकरी उपस्थित होते. काव्य संमेलनाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मधुकर्णिका सासवडे यांनी केले. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सागवेकर यांनी अतिथी स्वागत आणि आभार प्रदर्शन केले. श्रद्धा देवळे यांनी संयोजन केले. वारीतील 36 मान्यवर कवी कवयित्रींना डॉक्टर मधुसूदन घाणेकर आणि संतोष सागवेकर यांच्या शुभ हस्ते विठुमाऊली पुरस्कार प्रदान करण्यात आले. जागतिक वारकरी काव्य संमेलनाचे औचित्य साधून डॉक्टर मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी या विश्वविक्रमी अनितकालिकाच्या 1144व्या विशेष अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मी मधुकर्णिका सासवडे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून पत्रकार संघाची इथे उपस्थित आहे. आज आपण हा पत्रकार संघामार्फत हा कार्यक्रम घेतलेला आहे. वारकऱ्यांचं जागतिक पहिलं अनोखं असं हे भक्ती काव्य संमेलन आपण इथे आयोजित केलं आहे आणि इथे आपण अनेक दिंड्यांना आज सकाळपासून व्हिजिट केलेली आहे. आणि आता जे आपण इथे थांबलेलं आहे ते राजामंत्री उद्यानाच्या इथे खिलारी हायस्कूलमध्ये आहोत, जिथे कोल्हापूरची दिंडी आणि पंढरपूरची दिंडी अशा 2 दिंड्या इथे आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी, संपूर्ण पुण्याच असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आणि इथे आज काव्य संमेलन ची अनुभूती अशी आली की आपले पुण्यातले कवीसुद्धा इथे उपस्थित आहेत. आम्ही असं ठरवलेलं की यांच्या काही कविता आणि त्यांच्या काही कविता अशा ऐकूयात, पण आम्ही त्यांच्याच कविता ऐकण्यामध्ये, अभंग ऐकण्यामध्ये इतकं रममान झालो. अभंग सादर केले, कीर्तन सादर केलं, गवळण सादर केली, त्यानंतर शिवाजी महाराजांचं सुद्धा इथे गाणं सादर झालं, शाहिरी पोवाडा सादर झाला. असा आगळा वेगळा इथे कार्यक्रम आयोजित झाला आणि या सगळ्याला एक व्यासपीठ देण्याचं आम्ही एक काम केलं. खरं तर माऊलींनी सांगितलेलं आहे की आपण कोण नाही, आपण एक निमित्त आहोत फक्त. तर ते आम्ही निमित्त घडण्याचं एक फक्त काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांनी खूप सादरीकरण मस्त केलं इथे. आम्हालाही वारीला यावंसं वाटतं, इतकं सुंदर वातावरण निर्माण झालंय. इंद्रायणीकडून म्हणजे पहिल्या दिवशी असं वाटत होतं की काय होणार आता वारीचं, एवढा धोधो पाऊस. आणि त्याच दिवशी असं वाटलेलं की आता वारकरी खुश होऊन पुण्यामध्ये येणार आहे आणि पाऊस थांबला आणि खूप छान आपल्याला आनंद देऊन गेलेला आहे. आज दिवसभर आम्ही वेगवेगळ्या वाऱ्यांमध्ये जातोय, दिंडी अनुभवतोय, तर इथं खूप छान आम्हाला अनुभव आलाय. तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते डॉक्टर मधुसूदन घाणेकर, आयोजक जे आहेत ते पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सागवेकर. विठू माऊली हा एक वेगळा पुरस्कार आपण दुर्गाताईंना दिला, त्यानंतर आशुतोषजींना दिला असे. आणि आपल्याला जे मदत करणारे आहेत त्या अनघाताई सावणूर, त्यानंतर आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर सगळ्यांच्या मनापासून आनंद आपण घेऊयात आणि वारीसाठी आपण खूप शुभेच्छा देऊयात सगळ्यांच्या वतीने. जय हरी माऊली. आज परिवर्तन स्वाभिमानी संघटनाच्या वतीने परिवर्तन स्वाभिमानी कट्टा हा निर्माण करून आम्ही एक जागतिक लेवलला एक आगळं वेगळं वारकरी कवी संमेलन आयोजित केलं. याचा मान आणि खरं तर जे अध्यक्ष यांनी आम्हाला सुचवलं होतं की जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं पहिलं कवी वारकरी कवी संमेलन व्हावं. त्याचं आज आयोजन करून आम्हाला खूप बरं वाटतंय. पत्रकार संघटनेचा संस्थापक या नात्याने माझ्या संगतीच्यांनी अनेक वेळा पत्रकारिता केली आणि माझ्या संगतीचे प्रसिद्धी प्रमुख होते. सागर काळे असो, गणेश कदम असो, मंजुताई असो आणि आमच्या प्रसिद्धी प्रमुख आशुतोष भोसले असो, जे माझे सहकारी होते. आज त्यांना मी सन्मानित केलं, याचा मला खूप मोठा आनंद होते. आणि त्याचप्रमाणे आपल्यात जी युवा आहे तिच्याकडे आपण भविष्यात खूप बघतोय, अशी दुर्गा
दुर्गा म्हणजे दुर्गा मातेवानीच आज ती आपली लहान जरी असली तरी आपण तिला दुर्गाच म्हटलं पाहिजे. येणाऱ्या काळात तिच्याकडून खूप मोठं काम होईल. आणि या वारीत तिने एक झलक दाखवलेली. तिने एक बाईट पण केली होती की वारी चालू असताना पण वारकऱ्यांचं जे शिल्प आहे ते शिल्प अस्वच्छ आहे, महानगरपालिका त्याकडे लक्ष देते. आणि ही बाब आयुक्तांनी दखल घेतलेली आहे. आणि ही बातमी सध्या खूप व्हायरल होत आहे. आणि येणाऱ्या त्या बाबतीत खूप मोठं आंदोलन उभारणार आहे. त्याचप्रमाणे आमची मेन जे बोन आहे, म्हणजे जो मेन पाया आहे, ती मधुकर्णिका सासवडे ही प्रदेशाध्यक्ष आहे आमच्या संघाची. तर तिचं पण मी खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे अध्यक्ष, जे कार्यक्रमाचे आज त्यांना पहिल्या वारकरी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष झाले, मधुसूदन घाणेकरजी यांचं नाव खूप मोठं आहे साहित्य क्षेत्रात असो किंवा. तर मी सर्वांतर्फे त्यांचा ऋणी आहे. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. आणि सर्वांचा ऋणी आहे ज्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन पद किंवा पुरस्कार स्वीकारायला त्यांनी वेळ दिला. वेळात वेळ काढून ते आले आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. नमस्कार, मी अभय भोर, अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन पुणे मेट्रो ब्रँड ॲम्बेसिडर. आणि परिवर्तन पत्रकार संघातर्फे ते पहिलं वारकरी कवी संमेलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्याचा खरोखर मनापासून आनंद होतो आहे. आणि ह्याच्या शुभारंभाचा पायाचा मैलाचा दगड आपणही आहोत, याचा एक अभिमान वाटतो आहे. कारण पुढील काळामध्ये हे कवी संमेलन हे मोठं स्वरूप धारण करणार आहे. खरं तर कविता किंवा ओव्या ह्या आईच्या कुशीमधूनच जन्माला येतात, ज्यावेळी आई आपल्याला अंगाई गीत गाते. परंतु आज आपण संगीतकार पाहतो, कवी पाहतो, परंतु आमचा साधा धोतर नेसलेला, टोपी घातलेला जो शेतकरी बंधू आहे, जो आमचा वारेकरी आहे, आणि यांच्यामध्ये पण अनेक पांडुरंग आहेत, रुक्मिणी आहेत की त्यांच्या गळ्याचा गोड आवाज आहे की ते भजना माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून इथून पंढरपूरला जाण्याचं जास्तवर ते बोलत असतात. परंतु आज हे असे हजारो कवी आहेत जे समाजापासून दुर्लक्षित आहेत. ते फक्त वारीच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी दिंडी असते त्यावेळी गातात. आणि आज परिवर्तन पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण होत आहे. एक खरोखर आनंद होतो आहे या प्रसंगी. आणि निश्चित यांना जर सांगू शकेल की आम्हालाही कवितेची आवड लागेल. आणि नाही म्हणजे पुढील काळामध्ये नक्कीच आम्ही म्हणजे आजच जे आहे म्हणजे पांडुरंगा समोर गाईलो मी, पांडुरंगा समोर गाईले मी, सोबत रुक्मिणी आई. म्हणजे या पंक्ती मला बसल्या बसल्या सुचल्या. आणि याच्या पुढच्या पंक्ती नक्कीच मी पुढच्या कवी संमेलनामध्ये म्हणेल. आणि पुन्हा एकदा यांच्या योगदानाला संतोषजींची मेहनत, अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष आमच्या ताई ज्या आहेत आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि सहकारी आहेत, यांचे मनपूर्वक अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या आजच्या या पहिल्या जागतिक वारकरी काव्य संमेलनाचा अनुभव असा आला की जिथे जिथे गाव आहे, जिथे जिथे इंद्राणी आहे, प्रत्येक गावोगावी इंद्राणी आहे. आणि त्या इंद्राणीमध्ये जे तुकारामाचे अभंग जे तरले गेले, ते अभंग प्रत्येकाच्या काव्यात मला हे पाहायला मिळाले. आणि विठ्ठलाच्या बाबतीमध्ये विठोबा हे संबंध महाराष्ट्राने साऱ्या विश्वाचं दैवत आहे. तर आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल, देव विठ्ठल, श्वास विठ्ठल, असं प्रत्येकाच्या नसानसामध्ये विठ्ठल आहे. आणि हा विठ्ठल तुम्हाला नक्कीच वारीमध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि जे जे वारी करतात, ज्यांची विठ्ठलावरती भक्ती आहे, निस्सीम भक्ती आहे, त्याला आयुष्यामध्ये कधीही काही कमी पडणार नाही. आणि जे आता वारीमधले आहेत आणि जे विठ्ठलाची भक्ती, निस्सीम भक्ती करणार आहेत, त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही, त्यांचं खूप कल्याण होईल असं मी मनोगत आपलं व्यक्त करतो. आणि सर्व जे काही कवी, काहींनी उखाणे घेतले, काहींनी गाणं म्हटलं, गीत म्हटलं, खूप चांगलं खड्या आवाजामध्ये त्यांनी काहींनी अनुभूती सांगितली आपली वारकरी म्हणून सुद्धा अनुभूती, काही वारकऱ्यांनी खूप चांगल्या शब्दामध्ये आणि खड्या आवाजामध्ये त्यांनी सांगितली. काही जणांचे आवाज ऐकले ज्यांनी गाऊन दाखवली गीतं, तर त्यामध्ये सुद्धा असं लक्षात त्यात मला लता दीदी, आशा भोसले यांचे आवाज मला त्यामध्ये ऐकायला मिळाले. काही जणांच्या अभंगामध्ये काव्यामध्ये तुकोबा मला दिसले, काही ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं मला दर्शन घडलं. आणि अशा प्रकारचं भव्य दिव्य. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात मला संतोष जे आहेत, संतोषजी आणि मधुकर्णिका सासवडे हे दोघं पत्रकार संघाचे मुख्य पदाधिकारी आहेत. आणि त्यांनी मला माझ्यासारख्या कवीला त्यांनी या पहिल्या जागतिक वारकरी काव्य संमेलनाचं अध्यक्षपद मला, त्याचा बहुमान मला दिला.
आणि मी सुद्धा दत्त संप्रदायातला आहे, वारकरी संप्रदायातला आहे. त्यामुळे गावी जे काय माझ्या वारकरी संप्रदाय संस्कार झाले त्या संस्काराबद्दल मला खूप मी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. मी अनघा सावनूर आगाशे. माझं वय आता 83 वर्ष आहे. पण काहीतरी अगदी अल्पशी मदत करावी एवढीच माझी इच्छा, म्हणून मी आणि माझी बहीण म्हणून हा खाऊ आणलेला आहे. आणि आज जेवणाची व्यवस्था पण माझ्यातर्फे आहे. माझ्या एकटीतर्फे नाही, मी आणि माझे नातेवाईक आम्ही सगळ्यांनी ती व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्यावा अशी माझी नम्र विनंती करते ना. आज जे प्रथम साहित्य संमेलन झाले वारकऱ्यांसाठी, त्याबद्दल आपले 2 शब्द सांगा. खरं तर परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघटनेने जो आज संमेलन ठेवलं, खरं तर पहिल्यांदाच असं प्रथम संमेलन मी पाहिलेलं आहे वारकऱ्यांचं. आणि पत्रकार संघातर्फे मला आज पुरस्कार देण्यात आला, त्याबद्दल पत्रकार संघाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर आज वारी आहे आणि आज सर्व माऊलींच्या साक्षीने आज पुरस्कार भेटला आणि एक कुठेतरी कामाची पावती आपल्याला भेटल्यागत वाटतंय. आणि खरंच मनपूर्वक धन्यवाद पत्रकार संघाचे आणि संतोष सरांचे की त्यांनी माझं नाव या पुरस्कारासाठी घेतलं, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि पूर्ण टीमचे. आणि पुढील वारी सर्वांनाच सुखाची जावो ही प्रार्थना करते. सदाशिव सनबा पाटील, राहणार असूर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आज या ठिकाणी परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघ यांनी जो आयोजित कार्यक्रम केलेला आहे तो वारकऱ्यासाठी हा स्तुत्य उपक्रम ठरणार आहे. मी ज्या दिंडीतून आलो ती आताच्या पुढची 22 नंबरची दिंडी नाना बुवा वडगावकर या नावानं सुरुवातीची दिंडी. त्यानंतरची दिंडी दिनकर दादा पाटील आरेकर बाल ब्रह्मचारी यांनी चालवली. ती 40 वर्ष अखंड ही दिंडी चालत आहे. विना व्यत्यय कुठलाही अडथळा न येता दिंडी चालत आहे. वारकऱ्यांना कुठला त्रास नाही. भाविक लोक यामध्ये आपले स्वइच्छेने सामील होतात. आपल्यासारख्या लोकांची फाउंडेशनची आम्हाला मदत मिळते, शिधा उल्पा मिळतो. त्यातून ही आमची दिंडी 21-22 दिवस कोल्हापूर ते पंढरपूर अगदी आनंदामध्ये आम्ही पार करतो. आणि इथून पुढे पण अशी दिंडी आमची पार पाडावी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदाय, ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीतील सर्व वारकरी या ठिकाणी, कोल्हापूरची दिंडी आहे मला वाटतं, या सर्व दिंडीकऱ्यांचं देखील मी मनापासून असे या ठिकाणी आभार मानतो. आणि हे जे तुम्ही जे आता नवीन उपक्रम सुरू केला आणि नवीन उपक्रमामध्ये पहिल्यांदाच माझा तुम्ही विठू माऊली हा पुरस्कार देऊन, माझं नाव विठ्ठलराजे पवार आणि पुन्हा पांडुरंगाची दिंडी हा योगायोग संतोष सागवेकरांनी आणि तुम्ही सर्व टीमने या ठिकाणी, आणि मला देखील हा पुरस्कार मी राज्यातल्या नव्हे तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि श्रद्धेय योगपुरुष शरद जोशींना मी हा पुरस्कार समर्पित करतो. कारण हे सर्व त्यांच्यामुळं घडलेलं आहे. माझे आईवडील असतील किंवा आईवडिलांच्या नंतर जर माझं कोण मोठं जर मला या देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी यांच्यामुळं मिळाली, श्रद्धेय योगपुरुष शरद जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व वारकरी संप्रदायाचे शेतकरी आणि वारकरी संघटना ही देशभर आहे. आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि आज पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यामध्ये तुमच्या सर्व टीमकडनं सरांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या हस्ते मला हा पुरस्कार दिला. मी तुमच्या सर्वांचं मनापासून असं ऋण व्यक्त करतो. जय किसान, जय संविधान. भारत.